नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव आणि आपण पाहणार आहोत 27 मार्च रोजीचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज. संपूर्ण दिवसभराचा विचार केला संपूर्ण देशामध्ये म्हणजे संपूर्ण भारतामध्ये सर्वाधिक तापमान असलेला जे जिल्हा होता तो म्हणजे अकोला. महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलं, जवळपास 42 डिग्री सेल्सिअस आज त्या ठिकाणी नोंद झाले. आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अकोला याचबरोबर चंद्रपूर या भागामध्ये मराठवाड्याच्या बहुतांश भागामध्ये तापमानामध्ये वाढ होणार आहे. तर आज जवळपास अकोल्यामध्ये 42 डिग्री सेल्सिअस तापमान झाले व आजूबाजूच्या शहरामध्येही तापमान जवळपास 40च्या वरती आज पाहायला मिळालं. याचबरोबर उत्तरेचा विचार केला, उत्तरेला जम्मू काश्मीरमध्ये जो WD आहे या WDच्या प्रभावामुळे उत्तर भारतामध्ये जो हिमालय रांगा असेल या भागामध्ये बर्फवृष्टी आहे. याचबरोबर बंगालचा उपसागर, अरबी समुद्र या दोन्ही समुद्रामधून बाष्पयुक्त जो वारा असेल ते वारं ही राज्याच्या दिशेला येतं. याचबरोबर महाराष्ट्राच्या दक्षिण भागापासून ते कन्याकुमारीपर्यंत या भागात एक ट्रफ रेषा विखुरली आहे. या ट्रफ रेषेच्या प्रभावामुळे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये राज्याचं टेम्परेचर असेल जवळपास संपूर्ण राज्याचं, याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल, याचबरोबर खानदेशचा बहुतांश भाग असेल, तसेच मराठवाडा आणि विदर्भ या संपूर्ण राज्याचा विचार जर केला, येणाऱ्या 1 ते 2 दिवसानंतर राज्यामध्ये जवळपास टेम्परेचर 42 डिग्री सेल्सिअस राहणार आहे. याचबरोबर खास करून जर विदर्भाचा विचार केला, विदर्भामध्ये जवळपास हे टेम्परेचर 45 डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता. याच वेळेला 2 चक्रकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होणार आहेत. या वाऱ्यांच्या स्थितीमुळे राज्यामध्ये अजून एक नवीन पावसाचा स्पेल सुरू होणार आहे. जवळपास 30 तारखेपासून म्हणजे 30 मार्चपासून राज्यात परत एकदा पाऊस सुरू होणार आहे. यावेळी ही गारपीट आणि काही भागामध्ये मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर आज संध्याकाळची लेटेस्ट सॅटेलाइट इमेज पाहिली. सध्या सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, जत, आटपाडी व मिरजचा बहुतांश भाग असेल, तसेच साताऱ्याचा उत्तरेकडील भाग या भागामध्ये साताऱ्याचा पूर्वेकडील भाग या भागामध्ये ढगाळ वातावरण आहे. या भागामध्ये लाईटनिंग, थंडरस्टॉर्म सहित काही भागामध्ये पावसाचं वातावरण तयार झालं आहे. कवठेमहांकाळ जर राहिलं, कवठेमहांकाळमध्येही सध्या 6:30 वाजल्यापासून त्या ठिकाणी पाऊस पडत आहे. काही भागामध्ये गारपीट झालेली आज आपल्याला पाहायला मिळत आहे. याचबरोबर शेजारचा जो भाग असेल म्हणजे वाळवा असेल, तासगाव असेल, याचबरोबर सोलापूरचा जो पंढरपूर आणि सांगोल्याचा भाग असेल, या भागामध्येही काही भागामध्ये लाईट रेन पडण्याची ही शक्यता आहे. आज दिवसभराचं मॅक्झिमम टेम्परेचरचा विचार जर केला, सर्वप्रथम विदर्भाकडून जर पाहिलं अकोलामध्ये सर्वाधिक टेम्परेचर 42 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर अमरावतीमध्ये 40.4 डिग्री सेल्सिअस, ब्रह्मपूर आणि चंद्रपूरमध्ये जवळपास 41.9 डिग्री सेल्सिअस आणि चंद्रपूरमध्ये 42.2 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळालं. याचबरोबर नागपूर, वर्धा, वाशिम व यवतमाळ या 4ही जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर 40 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. व बाकीचे काही जिल्हे असतील म्हणजेच भंडारा असेल, याचबरोबर गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यामध्ये जर पाहिलं जवळपास 39 डिग्री सेल्सिअस आज तापमान झालं. सर्वाधिक तापमान हे विदर्भामध्ये आज नोंदवलं गेलं. याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला तर बीडमध्ये 40.1 डिग्री, छत्रपती संभाजीनगर 38.9 डिग्री, याचबरोबर धाराशिव आणि उदगीरमध्ये जर पाहिलं तर 38 आणि 39 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर कोकणाचा आणि मुंबईचा जर विचार जर केला, मुंबई जर पाहिलं तर मुंबईमध्ये जवळपास 31 ते 32 डिग्री सेल्सिअस पाहायला मिळालं. याचबरोबर हरणाईमध्ये 31 डिग्री आणि डहाणूमध्ये व डहाणू पालघरचा एरियामध्ये पाहिलं तर 32 ते 33 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद आहे. याचबरोबर आपण जर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला म्हणजे मध्य महाराष्ट्राचा जर विचार केला तर जळगावमध्ये 40.4 डिग्री, याचबरोबर कोल्हापूर 35.9 डिग्री, याचबरोबर महाबळेश्वर 30.7 डिग्री, नाशिक 37.7 डिग्री, याचबरोबर सांगली आणि 35.5 डिग्री आणि सोलापूरमध्ये 39 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कारण काल त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा काही भागाने मध्यम स्वरूपाचा सांगली, सोलापूर, साताऱ्याचा या ठिकाणी पाऊस पडला होता. या पावसामुळे तापमानामध्ये त्या ठिकाणी घट झालेली पाहायला मिळाली. येणाऱ्या 24 तास राज्याचा मॅक्झिमम टेम्परेचरचा विचार केला, सर्वाधिक तापमान हे विदर्भामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये राहणार. अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती या जिल्ह्यांचा समावेश असेल. या भागामध्ये जवळपास 42 डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता. याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला, मराठवाड्याचा नांदेड, परभणी हा उत्तर भाग असेल, या ठिकाणी 42 डिग्री व संपूर्ण मराठवाड्यामध्ये जर पाहिलं म्हणजे छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, परभणीचा दक्षिण भाग, नांदेडचा दक्षिण भाग, याचबरोबर वर्धा आणि धाराशिव, लातूर या भागामध्ये 40 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. संपूर्ण याचबरोबर खानदेशचा विचार केला, जळगावचा जो पूर्वेकडील भाग असेल या भागामध्ये 38 डिग्री सेल्सिअस आणि काही भागामध्ये 40 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकते. धुळे, नंदुरबार आणि नाशिकचा जो पश्चिम भाग जो असेल या भागात जर पाहिलं जवळपास या ठिकाणी 38, काही भागामध्ये 36 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकते. जर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला, संपूर्ण घाटमाथ्याचा भाग असेल या भागामध्ये जर पाहिलं तर 36
ते 38 डिग्री सेल्सिअस. याचबरोबर जो पूर्वेकडील भाग जो असेल म्हणजे अहिल्यानगर असेल, साताऱ्याचा आणि पुण्याचा पूर्वेकडील भाग, सांगलीचा जतकोटे मग आटपाडी, याचबरोबर सोलापूर संपूर्ण जिल्हा या भागामध्येही 40 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचबरोबर कोकणाचा जर विचार केला, कोकणाचा दक्षिण भाग जो असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये सर्वाधिक कमी तापमान राहणार आहे. या ठिकाणी जवळपास 29 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान राहू शकतं. याचबरोबर उत्तरेचा जर विचार केला जवळपास 32 ते 33 डिग्री सेल्सिअस आपल्याला तापमान पाहायला मिळणार. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाला पावसाचा विचार केला तर पावसामध्ये आता हळूहळू कमी येऊ शकतं येणाऱ्या 2 ते 3 दिवस. त्याच्यानंतर मात्र राज्यात परत एकदा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. हे होतं उद्या दिवसभराचं हवामान अपडेट. जर आता हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा, बेल नक्की करा. धन्यवाद.